फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि खरं तर आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन स्टिच करणार आहोत। बऱ्याचदा आपल्याला ना साडीनुसार डिझाइन कशी बनवावी किंवा ब्लाउजच्या पॅटर्ननुसार डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। सो आजची जी काही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे। महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल। महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाइन आहे खरं तर ही तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सुद्धा आयडिया मिळेल की कस्टमरला नवीन डिझाइनची आयडिया कशी देऊ शकतो। त्याचबरोबर ही जी काही डिझाइन आहे यामुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे। सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन तुम्ही नक्की ट्राय करून बघा। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहज लक्षात येईल। त्याचबरोबर बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहज बनवता येईल इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाउजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक असं दोन्हीही इथे मी कटिंग करून घेतलेला आहे। हे बघा इथे तुम्ही बघू शकतात। त्याचबरोबर ब्लाउजचा काठ सुद्धा बघा कट करून सेपरेट केलेला आहे आपल्याला डिझाइन बनवण्यासाठी। तर इथे लक्षात येईल की ब्लाउजचा काठ हा खूपच छोटा आहे, तर छोट्या काठापासून आपण खूप छान अशी न्यू स्टाईलची काठपदर ब्लाउजला शोभेल अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। तर बघा, सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ही डिझाइन कशी करायची हे सहज समजेल। तर बघा, हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची उंची आहे 12, 1 इंच मार्जिन। तर असं टोटल आपण इथे 13 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर इथून टाकलेला आहे आपण 2.5 इंच गळारुंदी आणि 5.5 शोल्डर। तर गळारुंदीला मार्किंग केली आणि याचा मुंडा सुद्धा आपण इथे 5.5च घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। 8 चौक 32 अधिक 1.5 म्हणजे असं आपण 9.5ला मार्किंग करून हा बॅकनेक इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा, आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅकनेकवर करणार आहोत। तर बघा, इथे बघू शकता 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग ऑलरेडी केलेली आहे आणि तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्हाला आता अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं। तर इथे गळा आहे 9.5, अर्धा इंच मार्जिन, तर असं टोटल मी 10ला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। आणि मग इथे पुन्हा बघा 2.5ची गळारुंदीची मार्किंग करून हा बॉक्स ड्रॉ करून घेतला। तर बघा, ही जी काही डिझाइन आहे त्यासाठी हा गळा आपल्याला चौकोनीच हवा आहे। तर मग जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच मी इथे अस्तरचा गळा कटिंग करून घेतला। तर बघा, आता आपल्याला ब्लाउजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तर मग बघा, सगळ्यात आधी आता जो काही ब्लाउजचा बॅकनेक आहे तर तो ह्या पद्धतीने आपल्याला सरळ ठेवायचा आणि त्यावर अस्तरचा कटिंग केलेला आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे। आणि बघा, इथे सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडला 1-1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे, म्हणजे ते स्टिच करताना गोळा होणार नाही। आणि सगळ्यात आधी बघा, आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। तर टीप मारताना लक्षात राहू द्या कुठेही काहीही गोळा होणार नाही, कारण की हा चौकोनी गळा आहे आणि त्यामुळे आपण इथे आता कॅनव्हास पेपर सुद्धा यूज करणार नाहीये। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही करू शकतात, पण इथे काही गरज वाटत नाहीये। तर बघा, मग गळ्याच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आता आपल्याला कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही फिनिशिंग सहित सोबत रेडी होतं आणि इथे कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही आणि फिनिशिंग सुद्धा छान येते। तर बघा, मग खाली जो काही एक्स्ट्राचा कपडा होता ब्लाउजचा कमरेच्या साईडला तो कट केला आणि गळ्याच्या मधला सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आता ह्या गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅकनेक सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड होणं गरजेचं आहे त्यासाठी। आणि जिथे कानेकोपडे आहेत तर तिथे व्यवस्थित कटच मारायचं, म्हणजे मग ते नीट फोल्ड होईल। तर तुमचा शक्यतो कुठलाही गळा असो ही स्टेप फॉलो करायची। आणि बघा, मग ह्या पद्धतीने हा जो काही पार्ट आहे तर तो आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे। तर बघा, व्यवस्थित प्रेस करायचा आहे खालच्या साईडने आणि कडेच्या साईडने सुद्धा। आणि सगळ्यात आधी आता इथे आपल्याला बघा
दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही। तर बघा मग व्यवस्थित प्रॉपर थोडं थोडं मी पकडून येते, दाबटीप देऊन घेते। तुम्ही बघू शकतात फिनिशिंग एकदम छान अशी प्रॉपर येते। सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची। तर बघा मग गळ्याच्या साईडने छान अशी आपण दाबटीप देऊन घेतल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप द्यायची आहे। आणि इथे सुद्धा लक्षात राहू द्या की अस्तरचा कपडा वरती दिसायला नको, अशा पद्धतीनेच आपण दाबटीप द्यायची। आणि इथे लक्षात सुद्धा येईल की बघा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्यासोबतच सुंदर असं फिनिशिंग सहित रेडी झालेलं आहे। बघा आता दाबटीप दिल्यानंतर काय करायचं, आपल्याला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा ह्या पद्धतीने कडेकडेने आहे तसंच एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। आणि जोडताना काळजी घ्यायची आहे की कुठेही काहीही गोळा होणार नाही। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे। मार्जिन आपल्याला इथे जास्त नकोय, हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या। आणि बघा मग या पद्धतीने सगळं जोडून घेतल्यानंतर ब्लाऊजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा। कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कट करत असतो, कारण की ते स्टिचिंग करताना सोपं जावं। त्यामुळेच गळा रेडी झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा एकमेकाला जोडून ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा असतो। तर बघा आता हे रेडी झालेलं आहे। त्यानंतर काठ बघा मी इथपर्यंत आपल्याला लागणार आहे तर तो कट केला आणि सेम तोच ठेवून दुसरा सुद्धा कट केला। तर दोन्ही साईडला लागणारे काठ इथे कटिंग करून घेतलेले आहे। त्यानंतर बघा इकडचं कडेचं कट केलेलं आहे, कारण की तो नकोय, काठामध्ये काही तो पार्ट येत नाही आणि तो व्यवस्थित मॅच सुद्धा होत नाही त्यामुळे। आणि मग बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला गळ्याच्या साईडला हा जो काही काठ आहे तर तो लावून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित एकसारखं फोल्ड करायचं आहे, कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि बघा मग एकदम सोप्या पद्धतीने बघा असं गळ्याच्या कडेने आपल्याला तो काठ सरळ लावायचा। खाली मी बघा थोडासा फोल्ड केलेला आहे आणि पुन्हा तो आडवा टीप मारून इकडच्या साईडला पुन्हा किंचितसंच फोल्ड करायचा आहे, खूप नाही पण करायचं आहे, म्हणजे धागे वगैरे निघणार नाही। आणि ह्या पद्धतीने बघा आपण एक साईडने खूप छान परफेक्ट फिनिशिंग सहित तो काठ लावून घेतला। सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडचा काठ सुद्धा आपण लावून घेऊयात। तर तो सुद्धा खाली आणि साईडला व्यवस्थित फोल्ड केलेला आहे। बरोबर एकसारखं पकडून फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल याची काळजी घेत आपल्याला हा काठ सुद्धा दुसऱ्या साईडला जोडून घ्यायचा। आणि बघा इकडनं सुद्धा आपल्याला थोडंसं किंचित फोल्ड करायचं आहे। तर बरोबर एकसारखंच करायचं आहे, कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे मग आपली फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही। आणि बघा मग इथपर्यंत बरोबर आपण आता टीप मारून दोन्ही साईडने छान असे परफेक्ट फिनिशिंगचे तिथे हे दोन्ही काठ लावून घेतलेले आहेत। ठीक आहे, तर बघा आता काय करायचं आहे, पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी बॅक साईडला आधी टक्स टाकून घेऊयात, कारण की खालच्या साईडला डिझाईन येणार आहे, मग नंतर टक्स टाकणं पॉसिबल होणार नाही म्हणून। तर बघा मग सेंटरपासून मी इथे 5 आणि उभा जो टक्स आहे तर तो 4चा घेतलेला आहे। आणि बघा मग इथून आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकून घ्यायचा आहे। टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, त्याचबरोबर खाली व्यवस्थित प्रॉपर लॉकसुद्धा करायचं, म्हणजे तिथून लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही आणि एकदम प्रॉपर असं फिटिंगला सुद्धा आपल्याला ते बसतात। तर बघा दोन्ही साईडने आता छान असे परफेक्ट फिनिशिंग सहित आपण टक्स टाकून घेतलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर काय करायचं बघा, आता ब्लाऊजचाच कपडा मी 5 इंच टोटल कट करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने उलट्या साईडने फोल्ड करून घेतलेला आहे बघा। आणि अशी टीप मारून घ्यायची, म्हणजे तुम्हाला किती मार्जिन हवं आहे, किती रुंदीची ती पट्टी हवी आहे त्यासाठी। तर मला ही थोडीशी बऱ्यापैकी मोठीच हवी आहे, त्यामुळे मी बघा इथे एकदम कडेकडेने टीप मारून घेते आहे, जेवढं शक्य आहे तेवढं कडेने। आणि ही जेवढी काही पट्टी घेतलेली आहे तर पूर्णच पट्टीला मारणार आहे, बऱ्यापैकी मोठी पट्टी घेतलेली आहे मी। तर तुम्ही सुद्धा तुमच्यानुसार घ्यायचं आहे, तुम्हाला कशी हवी आहे, कुठे लावायची आहे। ठीक आहे, आणि आता बघा हे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी हे सरळ करून घेते। आणि तुम्ही सुईने पण करू शकतात, बट हे ब्रॉड आहे त्यामुळे एकदम बारीक सुई यूज करण्याची काही गरज नाही आहे। असं सुद्धा ते इझिली बघा सरळ झालेली आहे। आणि बघा जिथे टीप आहे ना तर ते बरोबर आपल्याला मध्यभागी घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने बरोबर प्रेस करून घेतलेला आहे। आता ही पट्टी प्रेस केल्यानंतर ती सरळ करायची आणि बघा इथून आता आपल्याला टाकायची आहे प्लेट्स। तर प्लेट्स टाकताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, एकसारख्या आल्या पाहिजे, खाली कपडा वगैरे गोळा व्हायला नको। तर बघा मग एक डिस्टन्सवर बरोबर मी ह्या पद्धतीने प्लेट्स टाकून घेते। तर तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे त्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती जवळ प्लेट्स टाकायच्या किंवा किती लांब टाकायचे आहे ते।
तर मग तुम्ही सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक आधी मेजर घ्यायचं आहे की किती कपडे अवेलेबल आहे, कुठे लावायचं आहे, किती लागणार आहे तुमच्या मापानुसार वगैरे, आणि मगच प्लेट्स किती लांब लांब टाकायचे किंवा किती जवळ टाकायचे ते ठरवायचं आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी जवळच टाकलेले आहे, म्हणजे खूप जवळ पण नाही किंवा खूप लांब पण नाही, जरा मीडियमच. आणि ही पट्टी बघा इथे तयार करून घेतलेली आहे. तर आता ही जी काही पट्टी आहे तर ती बघा मी कुठे लावायची आहे तर ते तुम्हाला दाखवते. हे कडेचं जे काही धागे वगैरे होते तर ते मी आधी कट करून घेतले. आणि बघा ही जी काही आपण फ्रिल रेडी केलेली आहे तर ती आपल्याला इथे लावायची आहे. तर बरोबर मग सेंटरला स्टिप मारून घ्यायची आहे, व्यवस्थित एकसारखं पकडून बघा. ठीक आहे, इथपर्यंत. आणि मग त्यानंतर बघा आता जी काही एक्स्ट्राची फ्रिल आहे थोडीशीच आहे, खूप नाही, पण ती कट करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा जरा न्यू स्टाईलचं लुक येणार आहे आपल्या ब्लाऊज डिझाईनला. तर तुम्ही म्हणजे मी एक आयडिया दिली की तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा मोठं फ्रिल डायरेक्ट खाली असं लावू शकता, त्याने सुद्धा छान असं लुक येतं. तर बघा मग मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, तर इथे काठाच्या साईडने लावते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही घेऊ शकतात किंवा एखादी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा इथे यूज करू शकतात, तुम्हाला जसं वाटेल किंवा जसं आवडेल त्यानुसार. आणि बघा आता ती लेस मी खाली व्यवस्थित फोल्ड केलेली आहे आणि त्या लेसला डबल टिप देऊन घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा ती सेम लेस मी इथे यूज करते. मी पुन्हा सांगते तुम्ही साडीच्या मॅच वगैरे करू शकतात, म्हणजे अजून सुंदर असं लुक येईल. पण इथे साडी आणि ब्लाऊज पीस सगळं सेमच आहे, त्यामुळे मग मी इथे फक्त गोल्डन कलरच यूज केलेला आहे. तर बघा दोन्ही साईडला काठाला छान असं परफेक्ट फिनिशिंग सहित आपण ही लेस लावून घेतली. त्यानंतर ही जी काही फ्रिल आहे तर त्या फ्रिलला सुद्धा आपल्याला बघा सेंटरला तीच लेस लावून घ्यायची आहे. तर गोल्डन तर बघा याच्यावर छान अशी उठून दिसते, कारण की गोल्डन कशावर पण मॅच होते. फक्त काठाच्या तिथे कसं गोल्डनच काठ होता, त्यामुळे मग ती थोडीशी आपल्याला असं वाटत असेल, बट ठीक आहे, तरीसुद्धा सुंदर लुक आलेला आहे. तुमची जर कॉन्ट्रास्ट साडी असेल तर तुम्ही साडीचा कलरची वरती लावू शकतात. ठीक आहे. तर बघा मग खालीसुद्धा छान असं डबल टिप मारून आपण ती लेस लावून घेतली आणि गोल्डन कलरचे रेडीमेड नॉट घेतलेले आहेत. तर बघा ते आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली इथे लावून घ्यायचे असतात. तर बरोबर प्रॉपर डबल टिप द्यायची, म्हणजे ते लवकर ओपन वगैरे होणार नाही. आणि तीच मार्किंग आता बघा दुसऱ्या साईडला करायची, म्हणजे दोन्ही पण बरोबर एकाच लेवलमध्ये तयार होतात, कमी जास्त वगैरे व्हायला नको त्यासाठी. आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन लावून घेतलेला आहे. तर बघा फायनली आपला हा खूप सुंदर असा न्यू स्टाईलचा कमी काठापासून बॅक नेकची डिझाईन आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. बघू शकतात खूप सुंदर लुक आलेला आहे, युनिक अशी काहीतरी वेगळी डिझाईन तयार झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही डिझाईन आहे ते इथे बघा आपण कुठे पॅच वगैरे तयार केलेले नाही आहे, त्यामुळे बाय चान्स जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी डिझाईन सहजच बनवता येईल, इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंग पण खूपच सोपी आहे, म्हणजे हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल. आणि बघा जरा न्यू युनिक स्टाईलची डिझाईन आहे आणि काठपदर साडीला अशा ब्लाऊज डिझाईनमुळे खरंच खूप लुक येईल. तर अशी न्यू स्टाईलची डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा. ठीक आहे. सो बघा मग खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली आपली आज खरं तर ही डिझाईन रेडी झालेली आहे. आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. तशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि अतिशय सावकाश सांगितलेलं आहे. आणि अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला अशी डिझाईन नक्कीच आवडेल. त्याचबरोबर ही डिझाईन तुम्ही स्टिच करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.